ठाण्याजवळ खारेगाव टोल नाक्यापासून माणकोली मार्गे भिवंडी फाट्यापर्यंत दररोजच्या भयानक वाहतूक कोंडीने वाहन चालक आणि प्रवासी हैराण झालेत। याच वाहतूक कोंडीचा फटका गुरुवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनाही बसला। विशेष म्हणजे राज्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक कोंडीमधून वाट काढल्यानंतरही माणकोली येईपर्यंत गाडीमध्ये बसण्यास भुसे यांनी नकार दिला होता। या परिस्थितीबद्दल संबंधित जिल्हाधिकारी वाहतूक पोलीस अधिकारी यांना जाब विचारणार असल्याचं राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले। सध्या वर्सोवा इथे पुलाचं काम सुरू असल्याने या मार्गावरची जड वाहनांची वाहतूक ही खारेगाव माणकोली मार्गावर आली आहे। त्यातच माणकोली इथे उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक दररोज मुंगीच्या गतीने जाते। याचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच नाशिककडे निघालेल्या राज्यमंत्री दादा भुसे यांनाही सहन करावा लागला। स्वतः राज्यमंत्री दादा भुसे आपल्यासोबत आहेत। दादा भुसे, आपण स्वतः या वाहतूक कोंडीमध्ये अडकला होतात, आपण पायी जाणं पसंत केलं। सर्वसामान्यांना रोज याच समस्येला तोंड द्यावं लागतंय। या सगळ्या प्रशासनापर्यंत यंत्रणेबद्दल आपण काय नेमकं पोहोचवलंय? नाही, पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या, राज्यमंत्री म्हणून हा काही विषय नाही। राज्यमंत्री म्हणून मी रॉंग साइडने जलद गतीने पुढे पण जाऊ शकलो असतो, परंतु हा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनाचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। ठाण्यापासून तर कल्याण फाट्यापर्यंत साधारणतः 2 तास ट्रॅफिक जाममुळे लोकांचे त्या ठिकाणी वाया जातात आणि दररोज कामावर गेलेले लोक अक्षरशः वैतागतात। म्हणून त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की अहमदाबादच्या एका खाडीवरच्या पुलाचंही काम त्या ठिकाणी दुरुस्तीचं प्रगतीत आहे आणि भिवंडी बायपासच्या फ्लायओव्हरचंही काम प्रगतीत आहे, परंतु ह्या दोन्ही कामांना गती त्या ठिकाणी द्यावी लागेल। दररोज कल्याण असेल, भिवंडी असेल किंवा नाशिक धुळ्याच्या भागातून जी काही लोक मुंबईमध्ये येतात, दिवसभर काम केल्याच्या नंतर घरी त्यांना ज्या पद्धतीने परत जायची घाई असते, मला वाटतं ही ट्रॅफिक क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून किमान पक्षी जोपर्यंत हे फ्लायओव्हर होत नाही किंवा त्या पुलाचं दुरुस्तीचं काम होत नाही तोपर्यंत ट्रॅफिकचं जरी नियोजन केलं तरी 50% प्रश्न त्याच्यातून सुटू शकतो। या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पण लक्ष घातलेलं आहे। मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, मी स्वतः तिथल्या ट्रॅफिकचे जे कोण अधिकारी महोदय आहेत त्यांच्याशी पण मी स्वतः बोललेलो आहे आणि मला वाटतं की आजपासून त्याचा रिझल्ट मिळेल। खरं आहे, आशा करूया आजपासून त्याचे आपल्याला परिणाम पाहायला मिळतील। मात्र या वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा अपव्यय होतो, वाहन चालकांचा वेळ वाया जातो आणि त्यातनं संताप वाढतो। त्यात या टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची मुजुरी सुद्धा वाहन चालकांना सहन करावी लागत असते। याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा नाही का निघू शकणार? ट्रॅफिक वाले पण जे काही तिथले अधिकारी वर्ग आहे त्यांना पण मी सूचना केली की त्या स्पॉटवरनं वाहनांची कागदपत्र तपासणं हा विषय महत्त्वाचा नाहीये, तिथली ट्रॅफिक क्लिअर करणं याला प्राधान्य दिले गेलं पाहिजे। आता दिवाळी सारखा सण जवळ येतो आहे आणि भिवंडीच्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात गोडाऊन स्थित आहेत आणि त्या गोडाऊनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण काही त्या गोडाऊन्समधून मालाचं ने-आण केली जाते आणि म्हणून या सर्व गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे। लहान मुलांच्यासाठी जर एक लेन आपण जर ठेवली किंवा दिशादर्शक लेन जर आपण तिकडे निर्माण केल्या तरी 50% प्रश्न ताबडतोब सुटू शकतो। धन्यवाद दादा भुसे, आमच्याशी बोलला त्याबद्दल। आपण पाहतोय दररोजच्या कोंडीनी हजारो प्रवाशांना जो मनस्ताप सहन करावा लागतो त्याचा अनुभव राज्यमंत्री दादा भुसे यांनाही आला आणि त्यानंतर त्यांनी गाडीतून उतरून पायी चालत जाणं पसंत केलं। मात्र या सगळ्या संदर्भात त्यांनी संबंधित प्रशासनांना या वाहतूक कोंडीमधून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सांगितलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।